थांबतो ना. अरे भाई हो ना. कॅमेरामॅन झालास कधीपासून? अपने को वहाँ पे जाने के लिए अपना को रोड देखेगा अंदर का. येस सर, तो मी मागे येतो. हां पाठी येस मग आपण ते बघून घेऊ. येस सर. तुमचं काम तिकडे मग हे सांगतील तुम्हाला. ठीक आहे सर. मागे येस सर. गुड डे. सगळी ठीक आहे. ही सगळी परिस्थिती जी आहे हे भिवंडी आपलं मानकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते MMRDला देखील सोबत आणले ते देखील त्याच्या त्याचबरोबर आपले आणि ब्रिज आहे या ठिकाणी दोन ठिकाणी अडवली फाटा या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे देखील वाहतूक मला वाटतं याच्यामध्ये उड्डाणपुलाची जी कामं आहेत सर, उड्डाणपुलाची कामं संथ गतीने सुरू आहेत. नाही आता तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना संबंधितांना मीटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत. कुठलाही गणेश लगेच चालणार नाही. मॅन पॉवर जेवढी डबल करता येईल तेवढी करा आणि हा रस्ता जो आहे हा करा लवकर. कोल्हापूरच्या शिवराम भोसले नाट्यगृह जे आहे 100 वर्षापूर्वीचं त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे आणि महापालिका आयुक्त आणि त्या चौकशी देखील लावलेली आहे. परंतु कोल्हापूरचं राजनगरची काही ढाळ आहे त्या शिवराम भोसले नाट्यगृहाची जुळलेली. त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी ते तसं होतं तसं उभं केलं जाईल. महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे त्याच्या प्रकारे तातडीने बनवून शासन वापरून हे आता बघितलं ना आपण जुने फोटो बघितले नवीन बघितले हे तर आखोदेखा हाल आहे ना. त्यामुळे पाठीमागे पण आपण बघितलं ते जिओ पॉलिमर टेक्नोपॅच होता. आता हा जो आहे क्विक रॅपिड हार्डनर M60 आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून एक नवीन जे तंत्रज्ञान जे आहे नवीन टेक्निक जी आहे या पद्धतीने आपण हे सर्व करतोय. त्यामुळे मला वाटतं खड्डे पुन्हा या ठिकाणी पडणार नाहीत आणि आपल्या पोलीस बांधवांना ते अशा प्रकारचं काम करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची आहे. पोलीस आपल्या आणि याच्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन करतात. त्यांची देखील मेहनत आहेच आणि म्हणून हे सगळी जी काही टीम आहे ती टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे. पलीकडे पण आपण तसंच करणार आहे. सर्व्हिस रोडला देखील करतोय. आसनगावला देखील आपण ते करतोय. रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर देखील खड्डे आहेत. हे सगळे जे आहेत कुठेही आता हे टिकणारं टिकाऊ मेथड वापरून या लोकांचा आम्ही त्रास दूर करणार आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे आज आप निकले सुबह से क्या रोड का टेक्नोलॉजी काय आपण इनोव्हेटिव्ह केलं? मी सुहास मेहता SMC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. मला आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्हाला
नाशिक रोडला खूप प्रॉब्लेम आहेत आणि पॉटहोल्स झाले आहेत आणि ट्रॅफिकला 8 ते 10 तास लागत आहेत. तर त्याच्यात आम्हाला काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी सांगा आणि वेळ कसा आपला वाचेल आणि पॉटहोल्स पावसात पण कसे भरले जातील याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा. तर त्यामुळे मी माझी सगळी टीम मोबिलाईज केली आणि आम्ही 2 प्रकारांनी हे खड्डे पावसाळ्यात पण करू शकतो, अशा 2 प्रकारांनी हे खड्डे भरून घेतो आहे. तर एक आहे ते जिओ पॉलिमर सिंथेटिक मटेरियल आहे की जे 15 मिनिटात सेट होतं इनिशियली आणि 2 तासात M80 ग्रेडची स्ट्रेंथ मिळते त्याला आणि त्याच्यावरनं 40 टनाचे व्हेकल चालू करू शकतो. आणि दुसरं आहे आम्ही M60मध्ये रॅपिड हार्डनिंग सिमेंट टाकतो आहे. पूर्वी स्टीम क्युरिंग करून कॉन्क्रीटची स्ट्रेंथ वाढवता यायची, पण साईटवरती ते शक्य नाही, म्हणून आम्ही त्याच्यात रॅपिड हार्डनर टाकतो आहे आणि त्यांनी आम्ही 8 तासात त्याच्यावरनं पूर्ण ट्रॅफिक चालू करतो आहे.